श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 11वा समास 6वा महंत लक्षण। श्रीराम शुद्ध नेटके ल्याहावे लेहोन शुद्ध शोधावे शोधून शुद्ध वाचावे चुको नये। हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे। पुसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळिकांचे राखो जाणे समाधान। आधीच शिकोनी जो शिकवी तोसी पावे श्रेष्ठ पदवी गुंतला लोकास उगवी विवेक बळे। अक्षर सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून जावी। जयास यत्नची आवडे नाना प्रसंगी पवाडे धिटपडे प्रगटे दडे ऐसा नव्हे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सगळ्यांच्या हृदय सिंहासनी विराजमान असलेल्या आपल्या परमवंदनीय जगद्गुरु श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन इथे उपस्थित संत संघाला आलेले सर्व माझे गुरुबंधू व गुरुभगिनी यांना श्री गुरुदेव। आपण मागील आठवड्यामध्ये संत संघामध्ये पाहिलं की आपण राजकारण निरूपण ह्या समासावर आपण ऐकलं शिकलो समजून घेण्याचा प्रयत्न केला। स्वामीजींनी त्यावर छान मार्गदर्शन केलं। आज आपला विषय आहे दशक 11वा समास 6वा महंत लक्षण। हा महंत लक्षण समर्थ रामदास स्वामींनी ह्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं, या समासामध्ये नेमकं काय घेतलेलं आहे तर महंताच्या ठाई कोणती लक्षणं असली पाहिजेत किंवा कोणती लक्षणं असल्यानंतर तो महंत होतो ह्याचं वर्णन या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे। आता ही महंताची लक्षणं आपण एक एक करून शिकणारच आहोत, पण अगोदर महंत म्हणजे नेमका कोण हे आपण पाहूया। तर महंत म्हणजे दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून तर तो माणूसच आहे, पण अशी काही लक्षणं त्याच्यामध्ये दिसल्यास तो महंत या पदाला जातो। मग ती कोणती लक्षणं आहेत त्याचं वर्णन या समासामध्ये केलेलं आहे। जसं उदाहरणार्थ रुग्ण, आपण म्हणतो हा रुग्ण आहे। रुग्ण म्हणजे कोणी वेगळा आला का हो तर नाही, तो माणूसच असतो, पण काही आजाराची लक्षणं त्यामध्ये आढळल्यास तो रुग्ण म्हटलं जातो। अगदी तसंच महंत सुद्धा माणूसच आहे, पण महंताची लक्षणं जी आहेत ती त्याच्यात आढळल्यावर तो माणूस महंत या पदाला जातो की जो महान आहे, महानतेला पोचलेला आहे तो महंत। आणि मग हा असा महंत समर्थ रामदास स्वामींना आध्यात्मिक क्षेत्रातला प्रमुख पुढारी किंवा नेता वाटतोय। जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये एक प्रमुख असतो, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण मंत्री असतो, अगदी राजकारणामध्ये एखादा पुढारी असतो म्हणजे नेता असतो, प्रमुख असतो। अगदी तसंच या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्याला महानता प्राप्त झाली आहे
तो कोण? महंत. म्हणजे तोच कोण? तर संत. म्हणूनच संतांना काय म्हटलं जातं? तर संत महंत असं आपण म्हणतो. म्हणजे महंत म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्यासारखे माणूस, पण ते महंत या पदाला पोचलेले आहेत. मी ह्यांची लक्षणं सांगताना समर्थ रामदास स्वामी सांगतायत की महंत म्हणजे कोण? तर ज्याचे आचार, विचार, उच्चार, प्रचार, त्याचा व्यवहार आणि परमार्थ या सहाही गुणांनी जो नटलेला आहे तो कोण? तर महंत. ज्याच्या अंगी बौद्धिक श्रेष्ठता आहे तो कोण? तर महंत. जो समाजाचे समाधान राखतो तो कोण? महंत. ज्याला स्थळ, काळ, परिस्थिती याचं भान राखून जो लेखन करतो, समाजासाठी काव्य लिहितो, त्यांना उद्बोधन करतो तो कोण? तर महंत. मग असा महंत समर्थ रामदास स्वामींच्या मते कोण होतं? तर प्रभू रामचंद्र होते. आणि प्रभू रामचंद्र हे महंत होते आणि त्यांच्या अंगी ही लक्षणं होती असं रामदास स्वामींना वाटतंय. आणि ती लक्षणं आपण सगळ्यांनी आत्मसात करावी म्हणून हा समास इथे त्यांनी घेतलेला आहे. मग आपल्यासाठी जसं रामदास स्वामी साठी हे प्रभू रामचंद्र महंत होते, तसे आपल्यासाठी आपले महंत कोण आहेत? तर आपले स्वामीजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज. आपले स्वामीजीसुद्धा महंत कसे आहेत किंवा ही जी लक्षणं आहेत ती स्वामीजींना कशी लागू पडतात हे आपण बघूया. समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलं की ज्याचे आचार, विचार आणि प्रचार आणि त्याचा व्यवहार, परमार्थ ह्यांनी जो नटलेला आहे. आचार म्हणजे काय? तर ज्याला काय बोलावं, काय बोलू नये, चार चौघांमध्ये कसं वागावं, वेगवेगळ्या समाजामध्ये किंवा समोर बसलेली व्यक्ती कशी आहे हे बघून ज्यांना वेगवेगळे रोल करता येतात तो कोण असतो? महंत. मग स्वामीजीसुद्धा बघा तर कधी आपल्यासमोर एक सद्गुरू म्हणून शिष्यानं बोध करताना एक वेगळा रोल करताना दिसतात, तर कधी भक्तांसमोर आई म्हणून प्रेम करणारी एक वेगळी आई म्हणून रोल करताना दिसतात. कधी धर्मगुरू या रोलने सगळ्या हिंदू समाजाला उद्बोधन करताना दिसतात, तर कधी एक सामाजिक बांधिलकी ठेवून संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करताना दिसतात. म्हणजे वेगवेगळे रोल, वेगवेगळं आचरण कसं असलं पाहिजे स्वामीजींच्या ठाई आपल्याला दिसतंय. पुढे समर्थ रामदास स्वामी सांगतायत की तो काय करणारा असला पाहिजे? तर त्याचे विचार म्हणजे स्थळ, काळ, परिस्थितीनुरूप त्यांनी विचार केला पाहिजे. आज आपणही बघतोय आजचं जे युग आहे ते टेक्नॉलॉजीवर चालणारं आहे आणि स्वामीजींनी सुद्धा ह्याचाच विचार केला. IT समिती स्थापन केली आणि ह्या गोष्टीचा विचार करून ह्याचा उपयोग करून ह्या टेक्नॉलॉजीला वापरून आज स्वामीजी प्रत्येक दर आठवड्याला आपल्या गावामध्ये येतात आणि आपण संत संघामधून त्यांना पाहू शकतो. पुढे म्हटलेलं की महंत काय करतो? प्रचार करतो. हा प्रचार कसला करतो? तर तो स्वतः अगोदर उपासना आचरतो आणि त्या उपासनेचा प्रचार करतो. आज आपणही बघतोय की स्वामीजी स्वतःसुद्धा उपासना करतात आणि आपल्याला उपासनेचा मार्ग सांगतात की दिवसातून 10 मिनटं भक्ती करा आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. आणि ह्यासाठी ते काय करतात? अहोरात्र ठिकठिकाणी प्रवचन, मार्गदर्शनाच्या कार्यक्रमामधून आपल्याला उद्बोधन करत असतात. पुढे म्हटले समर्थ रामदास स्वामींनी स्वतः आचरतात आणि दुसऱ्याला सांगतात. महंताचे प्रमुख लक्षण आहे. ताई अतिशय सुंदर प्रकारचं प्रवचन करते. म्हणजे आम्ही कल्पना केली नव्हती की माझी मुलगी एवढी फार मोठी विद्वत्ता तिच्याकडे असेल, तिच्या जिभेवर सरस्वती असेल, याची कल्पनाही केली नव्हती. आज पहिल्यांदाच तिला आपण बोलायला दिलेलं आहे. परंतु अभिमान मला वाटला की या कार्यशाळेमध्ये अशी सुद्धा रत्न आहेत, याचा मला फार आनंद आहे. तेव्हा तिला जितकं बोलायचं तितकं बोलू दे, मला ऐकत राहावंसं वाटतं आहे. परंतु मी तिला थोडीशी मध्ये थांबवलं, एवढ्यासाठीच थांबवलं आहे की मी नुसतं सांगत नाही, मी जगतो. आणि नेहमी मी सांगतो की अध्यात्म ही कार्यशाळा आहे. इथे जगाला शिकवलं जातं. प्रत्यक्ष आम्ही जगत जे असतो तेच जीवन आम्हाला जगायला कसं पाहिजे ते या कार्यशाळेतून शिकायला मिळतं. समर्थ रामदास स्वामींनी हा महंत जो समाज घेतलेला आहे. मी जास्त वेळ तुमच्यामध्ये थांबणार नाही, तर ताईकडेच परत देणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण अनेक प्रकारचे संस्कार समर्थ रामदास स्वामींनी जे सांगितले होते, जी शिकवण सांगितली होती, जे आचरण सांगितलं होतं, ते करून आपण आता अशा पातळीपर्यंत पोचलेलो आहोत असं रामदास स्वामींना वाटतं आहे. म्हणून त्यांनी तो आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि अशी अपेक्षा ठेवणं गैर काही नाही. आम्हीसुद्धा या संत संघातून जो आज तुमच्यापर्यंत हा संवाद का साधू इच्छितो आहे, तर आमची अशी एक धारणा आहे की तुम्हीसुद्धा त्या उच्च पातळीचे झालेले असावेत, झालेले आहात असं समजतो आहे. आणि तुमच्यामध्ये सुद्धा असे अनेक
महंत तयार झाले पाहिजे. महंत म्हणजे काय, दाढी वाढवली, भगवं वस्त्र परिधान केलं म्हणजे त्याला महंत नाही म्हणता येणार. की आपल्यामध्ये ज्यावेळी अशा प्रकारचं आचरण असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थानं महान झालेलो आहोत. त्यासाठी लेबल लावण्याची गरज नाही. आपल्या कृतीतून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातून ती आध्यात्मिकता, ती सरळता, ती प्रामाणिकता, ती सात्विकता दिसू लागली की आपण महंतच आहात, हे लक्षात घ्या. आणि प्रकर्षानं आपण प्रबोधनकारांकडे पाहतो. हे जे प्रबोधनकार आहेत किंवा माझ्याकडे तुम्ही प्रकर्षानं पाहता, हे गुण स्वामींकडे आहेत का? मग जर स्वामींकडे आहेत तर स्वामींच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून जे प्रबोधनकार प्रबोधन करतात त्यांना हे गुण लावून बघतो आपण. जे प्रबोधनकार जसं बोलतात, तसं वागतात, तसं जगतात, त्यांना नक्की समाजामध्ये तसा मान मिळतो. पण फक्त बोलायचं, गुरुनिष्ठेबद्दल प्रचंड बोलायचं, कृतीत शून्य, त्याला स्वीकारणार नाहीत. किंवा सात्विकतेबद्दल प्रचंड बोलायचं पण कृतीत काहीच नसायचं तर पोपटपंची वाटतं. आणि म्हणून आपण कोणीच पोपटपंची ज्ञान मिळवायचं नाही, तर नुसतं ज्ञान मिळवायचं नाही तर ते जगायचं सुद्धा. हे कसं जगावं, काय त्याची लक्षणं असली पाहिजेत. म्हणून समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये आपल्याला ते महंताचं लक्षण, महान व्यक्तीचं लक्षण सांगतात. त्या महान व्यक्तीचं नाव त्यांनी ठेवलं आहे महंत. महान कोण असतात? संत असतात. आणि म्हणून त्यांना महंत असं म्हटलेलं आहे. या संत पदवीला आपण पण पोचू शकतो, अशक्य काहीच नाही. त्यामुळे आपण आपल्यामध्ये आजमावलं पाहिजे. आपण आपल्याला मनाला प्रश्न विचारला पाहिजे, तो मीही विचारला पाहिजे, प्रबोधनकारांनी विचारला पाहिजे, आणि इथं माझी सगळी जी लेकरं बसलेली आहेत त्यांनी विचारलं पाहिजे, आज आम्ही किती वर्ष संत संघ करतो आहे, या संत संघामध्ये आम्ही स्वामींकडून काय घेतलं. आणि जर घेतलं असेल तर समर्थ रामदास स्वामींनी जे आता फुटपट्टी लावलेली आहे आम्हाला आमची उंची मोजण्यासाठी, त्यात मी कुठे बसतो आणि त्यात माझी उंची किती आहे. आणि जर बसत नसू तर हा समाज ऐकल्यानंतर यापुढे तरी मी माझ्यात परिवर्तन करेन अशी अपेक्षा ठेवून मी या ताईकडे परत माईक देणार आहे. ती सुंदर बोलते, तिनं आणखीन बोलावं. श्री गुरुदेव स्वामीजी. स्वामीजींनी आत्ताच आपल्याला छान असं मार्गदर्शन केलं. आता आपण पुढे बघूया समर्थ रामदास स्वामी अजून आपल्याला पुढे काय सांगतायत. तर महंताचा व्यवहार का असतो, तो स्वच्छ असतो, नेटनेटका असतो, अगदी निर्मळ असतो. आणि ह्याचं उदाहरण किंवा ह्याची आपण प्रचिती इथे आल्यानंतर, नाणीजला आल्यानंतर घेतो. नाणीजलाच काय, कुठेही स्वामीजींच्या कार्यक्रमाला गेलो, आपण 50 रुपये जरी दान केले तरी स्वामीजी काय करतात, ते स्वतः घेत नाही, सांगतात पहिले पावती करा. म्हणजेच काय, तर त्यांचा व्यवहार हा काय शुद्ध आहे, नीटनेटका आहे. पुढे महंत परमार्थसुद्धा अतिशय सुंदर प्रकारे करत असतो. प्रपंच सांभाळून परमार्थ करत असतो. आज स्वामीजीसुद्धा आपला प्रपंच सांभाळून परमार्थ करत आहेत आणि आपल्यालाही तोच संदेश देत आहेत की आपल्याला परमार्थ करताना किंवा महंत बनायचं असेल तर प्रपंच सोडण्याची गरज नाही आहे, भगवे वस्त्र धारण करण्याची गरज नाही आहे. तर प्रपंच करत असता आपण परमार्थ करू शकतो, महंत या पदाला पोहोचू शकतो. पुढे रामदास स्वामी सांगतायत की महंत हा काय करत असतो, तर स्थळ, काळ आणि परिस्थिती ह्याची जाणीव त्याला असते. आणि त्याप्रमाणे आज समाजाची परिस्थिती नेमकी कशी आहे हे लक्षात घेऊन समाजासाठी ते लेखन करत असतात, आपल्या काव्यामधून उद्बोधन करत असतात आणि समाजाला सांगत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आणि स्वामीजींकडे सुद्धा हा गुण आपल्याला बघायला मिळतो. ते म्हणजे आज आपण बघतोय की समाज अज्ञानापोटी अंधश्रद्धेकडे वळू लागलेला आहे आणि श्रद्धा संपू लागलेली आहे. आणि म्हणूनच स्वामीजींनी आपण काय केलं, तर अंधश्रद्धा, भेद अंधश्रद्धा या प्रकाशनामधून, या पुस्तकाद्वारे, की अंधश्रद्धा म्हणजे अंगात देव येणे, करणी करणे, हे कसं खोटं आहे, हे कसं अज्ञान आहे हे पटवून दिलं. आणि फक्त अंधश्रद्धाच कशी आहे हे नाही सांगितलं, तर श्रद्धा कळण्यासाठी आपल्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून घेतात. मग त्यामध्ये हा संतसंघ असेल, नामसप्ताह असेल, गुरुपूजन असेल, आणि ह्या मार्गातून आपल्याला श्रद्धा म्हणजे काय हे सुद्धा शिकवत आहेत. त्याचप्रमाणे आज समाजामध्ये आपण बघतोय की संस्कृती लोप पावत चालली आहे, धर्म संपत चाललेला आहे, अनिती बोकाळू लागलेली आहे. आणि हे थांबावं यासाठी जगद्गुरुश्रींनी धर्मक्षेत्र नाणीजधाम या मासिकाला जन्म दिला आणि हे मासिक प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन ठेवलं आणि त्याच्यातून शिकवायला सुरुवात केली. माणसांनी माणसाबरोबर माणुसकीने कसं वागलं पाहिजे हे ते आज आपल्याला शिकवत आहेत. परत पुढे समर्थ रामदास स्वामी सांगतायत की महंत काय करतो,
फक्त पुढे येणारी परिस्थिती जाणतो, कारण तो स्वयंप्रकाशित आहे, आत्मज्ञानी आहे. तेव्हा पुढे येणारी परिस्थिती तो जाणतो आणि त्याप्रमाणे समाजाला आपली काही महत्त्वाच्या वचनांद्वारे उद्बोधित करतो. आज आपणही बघतो, स्वामीजींनी सुरुवातीला जाणलं की पुढे येणारी परिस्थिती बिकट आहे, माणसातली माणुसकी संपणार आहे, आणि म्हणूनच आपल्या सर्व भक्त शिष्यांना काय दिलं, एक पथ्य घातलं, आणि ते म्हणजे काय, तर स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. आणि मला वाटतं की ह्या वचनामुळेच किंवा स्वामीजींच्या ह्या पथ्यामुळेच आज आपल्या समाजामध्ये जी काही माणुसकी टिकून राहिलेली आहे ती ह्यामुळे. पुढे समर्थ रामदास स्वामी अजून सांगतायत की महंत काय करतो, तर जी समस्यामध्ये अडीअडचणींमध्ये जो अडकलेला आहे अशा लोकांचे समस्या ऐकतो आणि त्यांना विवेकाच्या जोरावर बाहेर काढतो. त्यांना कुठला तरी मार्ग सांगून भरकटवत ठेवत नाही, तर विवेकाच्या जोरावर बाहेर काढतो. आज आपणही बघतोय, आपला एकमेव संप्रदाय असा आहे किंवा आपले एकमेव स्वामीजी असे आहेत की ते काय करतात, तर लोकांच्या समस्या ऐकतात आणि त्यावर मार्गदर्शन करतात. त्यांना अंधश्रद्धेकडे न जाता त्यांना शुद्ध भक्ती मार्ग सांगतात. काय सांगितलंय, तर दिवसातून 10 मिनिटं फक्त भक्ती कर, मनानं मला आळव, बघ तुझी समस्या सुटते की नाही. तू म्हणजे स्वामीजी काय करतात, तर आपल्यातलाच जो विवेक आहे तो जागृत करतात आणि आपल्या स्वतःतल्या विवेकावर आपल्याला आपली समस्या सोडवायला देतात. एवढ्यावरच तर थांबत नाही, तर ज्यांना समस्या सुटली आहे, तर ज्यांना या प्रपंचाकडून किंवा या प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं आहे, अशांना सुद्धा स्वामीजी काय करतात, तर आत्मज्ञान, आणि त्यासाठी हे संत संघ आहेत की ज्यांना या प्रपंचाकडून किंवा या प्रवृत्तीकडून, हे विषय सुखाकडून आपलं जे सत्य आहे हे जे ओळखायचं आहे, ज्यांना बघायचं आहे, त्यांच्यासाठी संत संघामध्ये स्वामीजी दर आठवड्याला 1 तास येतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात की बाबा आपण कसं प्रवृत्तीकडे अडकलं नाही पाहिजे आणि निवृत्तीकडे जाण्यासाठी काय आचरलं पाहिजे याचं मार्गदर्शन. आपलं जे मन आहे, या मनामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती हे गुण जन्माला येतात. प्रवृत्ती जर आपल्या मनानं घेतली तर आपण बारीक 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 संसार करून त्याच्यातच अडकून पडतो. पाण्यामध्ये जसा भोवरा येतो, तो तिथेच पाणी फिरवत राहतो, गोल 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 फिरवत राहतो आणि तिथेच तो संपतो, त्या परिक्षेत्राच्या बाहेर कधी जात नाही. तसं माणसाचं आहे की रज तम सत्व हे 3 गुण असल्यामुळे आपण मायेच्याच अधीन राहतो, मायेतच जन्माला तर मायेतच मरून जातो. परंतु हेच मन जर निवृत्तीकडे लावलं आपण, या मनाला निवृत्त अवस्था प्राप्त झाली, तर कमळासारखा जन्म घेतो आपण, चिखलातच जन्म घेतो. हा अज्ञानरूपी जो चिखल आहे की मी हे सगळं करतो, हे सगळं विश्व मी चालवतो, मी नोकरी करतो, मुलाबाळांचं पोट मी भरतो, हे घर माझ्यामुळे चाललेलं आहे, हे जे अज्ञानाचा चिखल आहे, या हा हात माझा आहे, मी काय वाटेल ते करेन, तू कोण समजलास, मला तू समजतोस की नाही, मी कोण आहे तुला कळलं आहे की नाही, वगैरे हे जे सगळे व्यवहार होतात हे अज्ञानपणामुळे होतात. या अज्ञानाच्या चिखलातच जन्म आपल्याला घ्यायचा आहे, कारण रज तमस सत्व या व्यतिरिक्त जन्मच नाही आहे. 5 तत्व आणि हे 3 गुण या व्यतिरिक्त हे बॉडी तयारच होऊ शकणार नाही, शरीरच तयार होऊ शकणार नाही. मग या अज्ञानाच्या चिखलामध्ये आपला जन्म झालेला असतो, परंतु आपण कमळासारखं जगायचं असतं आणि ते संत शिकवतात. हे कमळ बघा, इतकं सुंदर वाटतं, गोंडसवानं वाटतं, ते असतं चिखलातूनच वरती आलेलं, पण त्याच्या पाकळीला जरासुद्धा चिखल लागत नाही. तशा प्रकारे निवृत्त मनानं कसं जगावं ते संत शिकवतात. माणूस प्राणी प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जर वळला तर तो संसारात राहूनसुद्धा उत्तम प्रकारे परमार्थ करू शकेल. त्याचं जिवंत उदाहरण मी स्वतः आहे. तुकोबराय आहेत, नामदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, जनाबाई आहेत, कलावती आई आहेत, अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. त्यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही, फक्त मनाला संसारातून परमार्थाकडे वळवावं लागतं. या अवस्थेला बोलतात निवृत्ती. तर प्रवृत्तीतून निवृत्तीकडे कसं जावं ते समर्थ रामदास स्वामी सांगतात. हे महंतांचं लक्षण आहे, हे प्रमुख लक्षण आहे की तो तुम्हाला जरी संसारात दिसत असला तरी तो प्रत्यक्षरित्या निवृत्तीकडे गेलेला असतो. आणि हा संसार जो आहे हा काम चालवू आहे. हा संसार
भगवंतानं दिलं आहे म्हणून करायचं आहे, पण त्यात अडकून पडायचं नाही, अशी अवस्था त्या महंतामध्ये प्राप्त होते. त्याला महंत असं म्हणतात. तर स्वामीजींच्या मुखातून आपण समजून घेतलं की प्रवृत्ती काय आणि निवृत्तीकडे कसं गेलं पाहिजे. तर आता पुढे समर्थ रामदास स्वामी सांगतायत की महंताच्या ठिकाणी अजून कोणतं लक्षण असतं. तर महंत कोणतीही गोष्ट अगोदर स्वतः आचरतो आणि मग ती समाजाला शिकवतो. मग हेच सुद्धा आपण स्वामीजींकडे बघू शकतो. स्वामीजींनी प्रत्यक्षात एक पहिली कृतीमध्ये आणलं आणि मग आपल्याला संदेश दिला. तो म्हणजे काय, तर तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आज आपल्या कृतीतून ते वेगवेगळे सामाजिक उपक्रम करतायत. मग वैद्यकीय उपक्रम असेल, त्याच्या अंतर्गत ॲम्ब्युलन्स सेवा असेल, हॉस्पिटल असेल, जे वेगवेगळे शिबिरं असतात, मरणोत्तर नेत्रदान शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, किंवा शैक्षणिक उपक्रमांतर्गत जे गरीब विद्यार्थी आहेत किंवा त्यांना मोफत शिक्षण देतो. आज आपली शाळा आहे, इंग्लिश मिडियम शाळा आहे, त्यांना गणवेश वाटप, वह्या पुस्तकं, संगणकांचं मोफत वाटप असेल, दत्तक पालक योजना असेल, किंवा जे गरीब गरजू आहेत की ज्यांच्याकडे आपलं पोट भरण्यासाठी काही साधन नाही, अशा लोकांना शिलाई मशीन, घरघंटी, कोंबड्या, शेळ्या असं काही वाटप करून त्यांना समाजासाठी किंवा त्यांना जगण्यासाठी आधार निर्माण करून दिला. आणि त्यांनी स्वतः हे कृतीतून आचरलं आणि मग आपल्याला संदेश दिला की प्रत्येक वेळी जगताना आपण दुसऱ्यासाठी, प्रत्येक क्षण हा दुसऱ्यासाठी जगला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या कृतीतून प्रत्येक क्षण ते दुसऱ्यासाठी जगतायत आणि आपल्यालाही शिकवतायत की बाबा प्रत्येक क्षण हा काय कर दुसऱ्यासाठी जग म्हणून. पुढे रामदास स्वामी सांगतायत की हा जो महंत आहे हा काय असल्याला वैराग्याची फार मोठी आवड असते आणि हा सगळ्यांचं समाधान राखतो. आज साहजिकच आहे, जेव्हा स्वामीजी इतर उपक्रम राबतात किंवा समस्या मार्गदर्शन ऐकतात किंवा त्यांना मार्गदर्शन करतात, त्यावेळी काय करतं माणूस किंवा तिथे आलेले जे भक्तगण आहे, समाज आहे, तो काय त्याचं समाधान पावतं की मला जे हवं असेल ते त्यांना इथे मिळतं. आणि म्हणून ज्या महंताकडे जी लोक येतात, जो समाज येतो, तो त्यांच्यावर निस्सीम प्रेम करायला लागतो, त्यांचं वश होतो आणि काय करतो, आपलं जे सर्वस्व आहे ते त्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि आपण ह्याचसाठी मला वाटतं की बाकी कुठल्या वाऱ्यांना आपल्याला यायला नाही जमलं तर प्रत्येक शिष्यगण हा गुरुपौर्णिमेला आवर्जून येतो आणि गुरूंच्या ठाई, स्वामीजींच्या ठाई आपला जो कृतज्ञता भाव आहे तो व्यक्त करत असतो, त्यांच्यावर निस्सीम प्रेम करत असतो. आणि त्यामुळेच महंताला महंताचे विचार ऐकण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी लांबून लांबून देशभरातून अगणित अशी लोक येत असतात. आज आपणही बघतो वारीला असंख्य अशी माणसं येतात स्वामीजींचे विचार ऐकण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे त्यांच्या शिष्यांची, अनुयायांची संख्या किती असते हे आपण कधीच मोजू शकत नाही. पुढे रामदास स्वामी सांगतायत की ही जी सगळी लक्षणं आहेत ती कोणाच्या ठाई होती, तर प्रभू रामचंद्रांच्या ठाई होती आणि ती आपण आत्मसात करायची आहेत. तशीच ही सगळी लक्षणं आपण पाहिली की स्वामीजींकडे आहेत आणि म्हणून स्वामीजींकडे ही जी लक्षणं आहेत तसंच स्वामीजींसारखं आपल्याला बनायचं असेल तर ही सगळी लक्षणं आपण आत्मसात केली पाहिजेत. आणि ती आत्मसात करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर स्वामीजींनी सांगितलं आहे की आपल्यामध्ये चिकाटी, प्रगल्भता, दूरदृष्टिकोन, समयसूचकता हे गुण आले पाहिजेत. आणि त्यासाठी आपण काय केली पाहिजे, तर दिवसातून 10 मिनिटं भक्ती केली पाहिजे. आणि जर आपण नामस्मरण केलं, जर मन एकाग्र करून जर केलं तर हे गुण जे आहेत ते आपोआपच आपल्यामध्ये येणार आहेत. ह्या नामामध्ये केवढी ताकद असते किंवा ह्याचं पुन्हा पुन्हा पुनरुच्चारण केल्यामुळे काय फायदा होतो हे आपण एका छोट्याशा दृष्टांतामधून बघूया. अमेरिकेचे पहिले अध्यक्ष कोण, तर जॉर्ज वॉशिंग्टन. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे जे आहेत हे जेव्हा अमेरिका पारतंत्र्यामध्ये होती, म्हणजे जेव्हा तिला स्वतंत्र मिळालं नव्हतं त्यावेळी ती काय करत होते, ते एका शिपायाची नोकरी करत होते, एका शाळेवर शिपायाची नोकरी करत होते. आता शिपायाची नोकरी म्हटलं की स्वच्छता तर आलीच, पण त्याचबरोबर त्या शाळेची घंटा वाजवण्याचं कामसुद्धा हे जॉर्ज वॉशिंग्टनकडे आले. हे दिवसातून 4 वेळा घंटा वाजवायचे. एक सकाळी शाळा भरल्याची घंटा, एक मधली सुट्टी झाल्याची म्हणजे रिसेस झाल्याची घंटा, एक रिसेस म्हणजे मधली सुट्टी भरल्याची घंटा आणि एक शाळा सुटल्याची घंटा, अशी 4 घंटा वाजवायचे. पण हे नित्यक्रम त्यांचा चालू असायचा. पण शाळा घंटा वाजवताना ते नेहमी एक वाक्य म्हणायचे, काय, तर घन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन, घन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन, घन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन, घन 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 अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. असं नेहमी 4 वेळा घंटा वाजवताना हे 4 वेळा बोलायचे. आणि मग पुढे त्यांनी ही शिपायाची नोकरी करता करता त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं, माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे ते मोठे वकील झाले आणि नंतर ते राजकारणामध्ये पडले आणि खरोखरच अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली.
या गोष्टीतून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ते दिवसातून फक्त 4 वेळा हे वाक्य बोलून जर खरंच जर राष्ट्राध्यक्ष या पदाला जात असतील तर आपण दिवसातून जर 10 मिनटं स्वामी नरेंद्र स्वामी नरेंद्र स्वामी नरेंद्र म्हटलं तर आपण स्वामी नरेंद्र नाही बनणार का? तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक हा खुशाल आठवा. एवढं जरी आपण लक्षामध्ये ठेवलं तरीसुद्धा आपण ह्या महंत या पदाला पोचल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याच्यामध्ये जे दैवी गुण आहेत हे येण्यासाठी आपलं मन पवित्र व्हावं लागेल, आपलं मन शुद्ध व्हावं लागेल. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला ताई महंताने टेप लावलेली आहे, मेजर टेप लावलेले आहे, फुटपट्टी लावलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण कुठे बसतो हे आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे आणि का बसत नाही हेही विचारलं पाहिजे. बसलो पाहिजे ना हे मनाला विचारलं पाहिजे. आणि जर मनानं सांगितलं बसलो पाहिजे तर दरवेळेला संत संघात येऊन एक एक गुण जरी आपण घेऊन गेलो तरी आपल्यामध्ये हा म्हणता बदल होईल आणि जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.